नमस्कार, मी साक्षी भारती महेश चव्हाण तुमचं साऊथ मुंबई न्यूजमध्ये स्वागत आहे। 12वी निकालात यंदाही मुलींचीच बाजी। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। राज्याचा निकाल यंदा 2.12% वाढला आहे। इतर विभागीय मंडळाच्या तुलनेत मुंबई मंडळाचा 12वीचा निकाल सर्वात तळाला असला तरी त्यामध्ये 3.82% वाढ झाली आहे। देशात श्रीमंत म्हणून ओळखला जाणारा दक्षिण मुंबई मतदारसंघ मतदानाच्या टक्केवारीत मात्र गरीब असल्याचे सोमवारी पाहायला मिळाले। सुजाण आणि शैक्षणिकदृष्ट्या सजग असणाऱ्या मतदारांना त्यांच्या या कृतीतून नेमका कोणता संदेश द्यायचा आहे असा प्रश्न विचारला जात आहे। 2019 मध्ये 50.97% मतदान झाले होते। यावेळेस मतदानाचा टक्का वाढेल असे अपेक्षित होते, मात्र त्यापेक्षा कमी म्हणजेच 50.6% इतके मतदान यंदा झाले आहे। स्थानिक अतिसूक्ष्म आर्थिक परिस्थिती, सामाजिक जडणघडण या प्रकल्पांच्या अवतीभोवती फिरत असते। त्यामुळे येत्या 2 वर्षात होणाऱ्या नवीन प्रकल्पांमध्ये मुंबईला जगात एक वेगळे स्थान निर्माण करण्यास मदत होईल असा विश्वास मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी व्यक्त केला। 1 जून पासून लागू होणार नवे नियम। ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता आरटीओ जाण्याची गरज नाही। वाहन चालवण्यासाठी आवश्यक असणारे लायसन्स काढण्यासाठी आरटीओत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देऊन आवश्यक होते, परंतु आता आरटीओत न जाता प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतच ही टेस्ट देता येणार आहे। अग्निशमन दलात सुमारे 8 वर्षांनंतर 910 जवानांची भरती करण्यात आली। यापैकी 480 जवान सेवेत झाले, मात्र गेल्या 4 महिन्यांपासून नियुक्त झालेल्या या जवानांना वेतन मिळालेले नाही। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळले आहे। महागाईच्या दिवसात घर खर्च चालवणे कठीण नसल्यामुळे जवानांचे रखडलेले वेतन तत्काळ द्या अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली आहे। साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका।